बघा मित्रांनो, आता जरा दर्शनासाठी माऊलींच्या मंदिराकडे किती भाविक भक्तांची गर्दी अशी झालेली आहे नाही का. सगळे भक्त असे नदीवरती पहिले अंघोळ स्नान करून मग लाईनीमध्ये दर्शनासाठी उभे राहतात. बघू शकतात तुम्ही. आपण खाली नदीकडे पण जाणार आहोत. जाऊ जरा. तिथे बॅक साईडला या पुलावरनं जो ब्रिज दिसतो त्याच्यावरनं माऊलींच्या मंदिराकडे जे समाधीस्थान आहे त्याच्याकडे जाण्यासाठी आहे का या पुलावरनं लाईन दिलेली आहे. तरी बघा तुम्ही, वासुदेवांचे दर्शन झालेले सकाळी सकाळी. आणि तुम्ही ब्रिजवरती पण बघू शकतात भाविक भक्तांची किती वर्दळ आहे. विठू माऊलीच्या दर्शनासाठी भाविक भक्त आहे का खूप मोठ्या प्रमाणात इथे जमलेले आहेत. हे बघा, अजून एक पुन्हा वासुदेव मिळाला. आता आपण जाऊया पलीकडे. कोणी अंघोळ स्नान करून त्याच्यानंतर जी इंद्रायणी आहे त्याच्यामध्ये स्नान करून दर्शनासाठी असं लाईनमध्ये उभे राहून माऊलींचं दर्शन घेतात. बघा माऊली, म्हातारे आजी लोक कसे बसून सगळे कोणाची काय गडबड कोणाची काय गडबड चालू आहे. तिथं महाराजांचं कीर्तन आहे वाटतं. बघा, जगद्गुरू संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली महाराज, त्याच्यानंतर कीर्तन ऐकण्यासाठी पण भाविकांची गर्दी बघा तुम्ही किती आहे. महाराज, जो कीर्तन संप्रदायामध्ये जो आनंद आहे ना तो कोणत्याच गोष्टीमध्ये नाही माहिती का. आणि आपण अशा चिन्मय वातावरणामध्ये इथं आळंदीचे दर्शन घ्यायला आलो आहे. आपण आता खाली पाण्याकडे निघालो आहे, इंद्रायणी नदीकडे. हा हिरकणी कक्ष आहे मित्रांनो, म्हणजे जिथं एक आपल्या माता भगिनींसाठी एका आंघोळीचा कार्यक्रम करता येऊ शकतो, चिंजिंग वगैरेसाठी. तिथं खचाखच गर्दी अशी झालेली आहे माहिती का. बघा तुम्ही किती लोक इथं जमलेले आहेत. त्याच्यानंतर आंघोळ वगैरे सगळं करून आहे का माऊलींच्या दर्शनासाठी. हे बघा मित्रांनो, तुम्हाला आधी पण बोललो मी, हा जो ब्रिज आहे का हा पूर्ण माऊलींच्या दर्शनासाठी मंदिराकडे जाणारा मार्ग आहे. आणि इथं बॅक साईडला आहे का माऊलींची समाधी मंदिर आहे. आणि हे जे पिंपळाचं झाड दिसतंय का हा कल्पवृक्ष आहे. तर आपण जाणून घेऊया सरांचं. सर, तुम्ही माऊलीच्या दर्शनाला कुठून आलात? मुंबईला कुठे सर? ओके, तुम्ही पायी आलात की वारीने पायी आलात? तुम्हाला कसं वाटतंय सर तुम्ही? ओके, काय अजून इथल्या या गर्दीमुळे काही 2 शब्द तुम्ही सांगू शकतात? बरं, बघू आपण या काकांना विचारू. तुम्ही कुठले काका? नांदेड जिल्हा. नांदेड. माऊलींच्या दर्शनासाठी आला तिथं. कसं वाटलं तुम्हाला? एकदम आनंद वातावरण वाटलं. हे पब्लिक हे पाहून एकदम समाधान झालं समजा माऊलीच्या. ओके, अजून इथं तुम्हाला काय अजून फ्रेशनेस वाटतो? इथं काय हे प्रसन्न वातावरण जे आहे, माऊलीचं जे आनंद आहे
ते आनंद म्हणजे माणसाला एकदम हे होऊन जाते ना एकदम हे म्हणजे फ्रेश वाटतं इथं आल्यानंतर. आल्यानंतर एकदम ऊर्जा तयार होते फ्रेश वाटते एकदम. ओके. आंघोळ केल्यामुळे जास्त फ्रेश वाटते. आणि तसंच आपण इथं आजूबाजूला बघत आहोत की सगळे असे या वातावरणात मिळून मिसळून कसे सगळे भाविक भक्त वारकरी संप्रदाय आलेले आहेत.